गाईज हे असं चालवत आहेत हे मस्त लोक. ही गाडी बघून इंडियामधल्या पियागोची आठवण झाली. हे काय आहे हे आम्हाला पण नाही कळलं असं. अच्छा, आणि हे डॉगी बघा किती छान पाण्यामध्ये आंघोळ करताय, किती क्यूट. आणि आम्ही त्याच्या खालून आणवायला असलं पण नाही. हॅलो गाईज, वेलकम टू आवर ब्लॉग विच इज द डे 3 ऑफ दिस ट्रॅव्हल सिरीज इन प्राग. सो आज आहे डे 3 आणि हा आहे लास्ट डे. आणि मला नाही घरी जाऊ वाटत आहे कारण मज्जा येते. प्रागमध्ये खूप छान ॲटमॉस्फिअर आहे, खूप छान सिटी आहे, खूप मस्त. आणि आजचं टेम्परेचर आहे 21 डिग्री. वा वा, काल असं तर बरं झालं असतं पण काही प्रॉब्लेम नाही. कारण तसं पण आज आम्ही रात्री 10 वाजेपर्यंत प्रागमध्येच आहे, सो काही टेन्शन नाही आहे. आणि मग आता आम्ही उठलोय आणि आता आम्ही आलोय ब्रेकफास्ट करायला. खाली चालू आम्ही आणि इथूनच ब्लॉग स्टार्ट केला. तर आता आम्ही आलो ब्रेकफास्ट करायला. काही वेगळा ब्रेकफास्ट नसणार आहे, तोच सेम ब्रेकफास्ट असणार आहे. बट ठीक आहे, आता तरी पण आम्ही तुम्हाला दाखवू. आणि आजचं आयटनरी अशी काही खूप स्पेशल नाही आहे, बट जस्ट फक्त लेटना पार्क नावाचं एक पार्क आहे इथे, जिथे आम्ही जाणार आहे. तिथे सिटी व्ह्यू पॉईंट पण आहे जो छान आहे असं पाहिले, तर तो आम्ही पाहणार, तो पण आज पाहणार. आणि जस्ट सिटी एक्सप्लोर करूया, कॅफेज एक्सप्लोर करूया, शॉपिंग स्ट्रीट एक्सप्लोर करणार आहे आणि माझ्यासाठी शॉपिंग पण करूया. सो स्टे ट्यून्ड. काही वेगळा ब्रेकफास्ट नाहीये, तोच आहे ब्रेकफास्ट आणि सीप ज्यूस. पण ठीक आहे, काय नाही करू शकत कारण जेवण ब्रेकफास्ट मध्ये एवढं काही वेगळं नसतं. चेंज आहे फक्त नॉनव्हेज मध्ये, बट ते आम्ही नाही खात, सो काय ऑप्शन नाही आहे. म्हणून आता याच्यावरतीच खुश होणार आहे आम्ही. आणि हा इथे बसलाय आणि छान ॲम्बियन्स आहे इथे बसायला आणि व्ह्यू मस्त. तर गाईज आम्ही रेडी झालेलो आहोत आणि ब्रेकफास्ट पण झालाय, ब्रेकफास्ट करून पण आलोय आणि आता आम्ही चेकआउट करतोय. आम्ही आता चेकआउट करतोय. आता वाजलेले आहेत 10. 11 वाजता चेकआउट आहे, बट आम्ही करतोय आता लवकर. हा, आणि हा आहे आज आमचा आउटफिट. आणि हा आउटफिट घेतला आहे मला माझ्या मॉमी डॅडीने. हा माझा बर्थडे गिफ्ट आहे माझ्या, म्हणजे की आता माझा बर्थडे होऊन गेला तर त्यासाठी त्यांनी मला हा पाठवलं होतं. बट बर्थडेला मी घातलं होतं, संकेतने घेतलेला ड्रेस. तर मग मला अचानक आठवलं की मी हे प्रागला घालू शकते म्हणून मी हा घातलाय. आणि हा खूप छान दिसतोय, खूपच जास्त छान. मला खूप जास्त माझं पूर्ण आउटफिट दाखवूया का आपण? म्हणजे की हा असा, आणि म्हणजे की हा असा आहे कॉर्ड सेट. हे बघा कॉर्ड सेट आहे हा. आउटफिट तर छान आहेच. आउटफिट मस्त आहे. मला इंडियावरूनच ड्रेस मागवायला आवडतात यार. मला सगळीकडचे ड्रेस आवडतात, इंडियामधले पण आवडतात, इथले पण आवडतात, तिकडचे पण आवडतात, कुठले जाईल तिकडे पण आवडतात. आज पण मी घेणार आहे. सगळीकडचे आउटफिट्स मी घेऊन ठेवते कारण सगळीकडे वेगवेगळं काय ना काय भेटतच असतं. आणि लेटना पार्क आहे मोठं आणि तिथून सिटी पॉइंट भेटणार, सिटी व्ह्यू भेटेल फक्त असं ह्याला वाटतंय, बट आता माहिती नाही. तर सिटी व्ह्यू भेटू शकतो म्हणून आम्ही तिथे चाललोय. आणि आजच्या आयटिनरीमध्ये इतकं काही असं भारी नाही आहे, पण आहे जस्ट सिटी फिरायचंय, हे फिरायचंय, ते फिरायचंय, असं नॉर्मल गोष्टी आहेत. तर तेच आम्ही करू. आणि आता आम्ही चेकआउट करतोय. हे 2 बॅग्स, ही ती जुन्या काळातली लिफ्ट आहे. हा दाखते, एकदम अशी त्यांनी चांगली मेंटेन केली आहे, म्हणजे चांगले आहे. आणि इथे माहिती आहे की हा जो मागचा दरवाजा आहे ना, तर तो जेव्हा आपण आतमध्ये असतो तेव्हा तो बंद करायचा, पण जेव्हा आपण आतमध्ये नसून तो ओपन असतो आणि फक्त बाहेरचा दरवाजा लागतो आणि तरी पण ती लिफ्ट चालते. बट जेव्हा आपण आतमध्ये असतो तेव्हा हा दरवाजा बंद करायचा. म्हणजे की त्यांनी कसं केलं आहे मला नाही माहिती, बट हे काय लॉजिक आहे ते पण नाही कळलं आहे मला अजूनपर्यंत. सो आता आम्ही चेकआउट करतोय आणि आम्ही असा विचार केला की हे बॅग्स इथंच ठेवूया कारण आज आम्हाला दिवसभर फिरायचं आहे. तर आम्ही त्यांची त्याची परमिशन पण घेतली आहे. ते बोललेत की ठीक आहे तुम्ही ठेवू शकता, पण तुम्ही लवकर येऊन घेऊन जावा. तर संध्याकाळी आम्ही या बॅग सगळ्या घेऊन जाऊ. लेटना पार्कच्या बीचला आलो आहोत. इथे खूप पायऱ्या आहेत आम्हाला. आणि आता हे बघा इकडे जायचं आम्हाला वरती. पण आम्ही हे का करतोय इतकं वरती जायला, कारण इथले जे हिल्स आहेत तिथून पूर्ण सिटी व्ह्यू दिसतो. काल पण आम्ही त्या पेट्रेनी हिल्सला त्यासाठी गेलो होतो, पण उशीर झाला त्याच्यामध्ये आम्हाला लोकेशन भेटलं नाही त्याच्यामुळे ठीक आहे. पण ठीक आहे, इट्स ओके. आता इथे जातोय. हे पार्क पण चांगलं आहे असं आम्ही ऐकलंय, सो बघूया आता. चलो लेट्स गो. आणि तुम्हाला माहिती आहे मी 3 दिवस, परवा, काल आणि आज मी माझं जॅकेट घातलं सुद्धा नाही. म्हणजे की हे घातलेलं मी, पण जे माझं मोठं जॅकेट आहे जे मी विंटरमध्ये घालते ते मी घातलं पण नाही. इतकं छान वेदर आहे, थंडी वाजत नाही, काहीच नाही. रात्रीची थोडीशी वाजते पण तेवढं तर मी सहन करू शकते.
म्हणून काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मी स्ट्रॉंग पण झाली. आता मला युरोपची थंडी सहन व्हायला लागली आहे. तर काहीच आता आम्ही वरती पोहोचलो आहे आणि पोहोचल्यावरती हे काहीतरी असं वेगळं दिसलं आम्हाला. हे खूप युनिक बाईक्स आहेत आणि हां. आधी कधीच पाहिले नव्हते. काहीतरी लिहिलं आहे त्याच्यावरती, जे तिथे ॲप वगैरे बहुतेक हे लोकांनी आहे ना घेतलेले आहेत. इथे जे लोक आहेत ना त्यांनी त्या घेतलेल्या आहेत असं मला वाटतंय. आणि भरपूर आहेत ह्या, आणि ह्या बहुतेक त्यांनी रेंटवरतीच घेतल्यात. सो मस्त आहे. मस्त आहे. कधी पाहिलं नव्हतं. कधीच नव्हतं बघितलं इथे. मी एक राईड मागू का त्याच्याकडे? तुला करायची आहे का राईड? मस्त आहे, एक राईड मागायला काही हरकत नाही. काय माहिती देतील का नाही. तर आता आम्ही पोहोचलो आणि भरपूर लोक आहेत इथे, भरपूर म्हणजे भरपूर. आणि पण बघा हा व्ह्यू, ओ माय गॉड, पूर्ण प्राग दिसतं इथून, पूर्ण प्राग. खूपच भारी. आणि नदी किती जवळ दिसते. मस्त आहे. हे रिव्हरचं नाव आहे ना, आम्हाला प्रोनाऊन्स नाही करत. काहीतरी अवघड नाव आहे काहीतरी, आणि त्यांच्या चेक लँग्वेजमध्ये, चेक लँग्वेजच असते ना. बरोबर. तर त्यांच्या त्या लँग्वेजमध्ये. आणि इथले जे अंकल आंटी आहेत ते तर खूपच एन्जॉय करतात यार. इतके मोठमोठ्याने हसत असतात, हे असं ते असं. आपल्या इथे एवढं नाही करत. कारचा व्ह्यू मिस झाला, पण हा व्ह्यू वरतीट आहे. आज पण चांगला भेटला. आता मस्त फोटोज काढूया. आमचा हेतू तोच असतो, फोटोज काढायचा. एवढं आलोय तर फोटो पाहिजे, मेमरीज तर पाहिजे. बरोबर आहे. आणि काल आम्ही इकडे गेलो होतो, हे बघा मी तुम्हाला दाखवते. हां, इकडे हा तुम्हाला असं आयफेल टॉवर सारखा टॉवर दिसतोय, तर तिथे आम्ही चालत गेलो होतो, चालत. पण तिथे जाऊन काही उपयोग नाही झाला, पण सेमच व्ह्यू आहे, ते अजून वरती आहे. पण हे पण ठीक आहे, म्हणजे हा पण पूर्ण व्ह्यू दिसतोय इथून. चला बघूया अजून काय काय आहे का इकडे. तर गाईस हे असं चालवत आहेत हे मस्त लोक. हे मी आत्ता बघितलं की हे या जसं स्कूटरवाल्या लोकांचं एक टूर आहे, आणि त्यांचा ह्याच्यामध्येच एक गाईड पण आहे, ज्यात त्याच्या जॅकेटवरती लिहिलं आहे की तो गाईड आहे त्या टीमचा. सो इथं असं पण काहीतरी असू शकतं, आम्हाला नाही माहिती आहे. बघूया आता. तर इथे आता हे खूप लोक थांबलेत, म्हणून इथे आम्ही फोटो नाही काढू शकत आता. म्हणून आम्ही असं विचार केला की ठीक आहे आता फिरूया जरा पार्क, आणि मग आपण फोटोज काढूया. आणि गाईज आम्ही इथे चालत चालत पुढे आलो, तर आम्हाला ही आईस्क्रीमची गाडी दिसली. ही गाडी बघून इंडियामधल्या पियागोची आठवण झाली. इथे मस्तपैकी सगळेजण आईस्क्रीम घेत आहेत. ही छान अशी मस्तपैकी लेक आहे सायकलवाल्याने, आणि खूप सुंदर लेक आहे ही, तुम्ही बघू शकता. दिसतोय का चेहरा पाण्यामध्ये? नाही दिसत. एवढं स्वच्छ नाही आहे, पण तरी खूप स्वच्छ आहे. हे काय आहे हे आम्हाला पण नाही कळलं असं. अच्छा, इथे असं पाणी राऊंड राऊंड होऊन त्याच्यामध्ये जातं आहे, आर्टिफिशियल भावऱ्यासारखं आहे. भवरा. तर हे असं राऊंड राऊंड होऊन तिथं जाते, आणि इथे इथून येतं हे पाणी, इथून येतं आहे. आणि लेक बघा किती छान दिसतोय. किती छान पार्क आहे यार, खरंच. दिवस घालवू शकतो आपण इथे, दिवस, पूर्ण दिवस. खूपच भारी. या जॅकेटचं काही काम नाही, ह्या जॅकेटचं काही काम नाही, घरी ठेवायला पाहिजे. पण संध्याकाळी जर का थंडी वाजली तर असं. आणि ह्याने छोटं जॅकेट त्याचं आणलेलं नाही आहे, आणि मी स्मार्ट वर्क करून माझं जॅकेट आणलं. ह्याने नाही आणलं याचं छोटं जॅकेट. ह्याने एकतर ह्याचं जॅकेट आणलेलं नाही आहे, आणि आता बोलतोय की का नाही आणलं, आधीच आणायला पाहिजे होतं. मी तर स्मार्ट गर्ल. आता काय करायचं आपण? आता आपण पूर्ण पार्कचा राऊंड मारू. हां, इकडे त्या गाड्या कसं काय आल्या वरती? ते बघ तिकडे त्या गाड्या आहेत, तिथे जाऊया. आणि इथे इतक्या विंटेज कार आहेत, इतक्या विंटेज कार की ते ना विंटेज म्हणजे असं कोणाच्या नाही आहेत त्या, बट त्या रेंटने घेतात आणि त्याच्यामधून पूर्ण प्राग सिटी फिरतात. आणि आता आम्ही त्या लेकच्या मध्ये आलो आहे, म्हणजे की आम्ही इकडे बसलो आहे आणि इथे लेक आहे, पाणी बघा इतकं जवळ. म्हणजे आणि इथे असं चालत चालत जायला इकडे जागा आहे, आणि इथे असं इथे पण हे पण लोक इथं बसलेत मस्त पाय घालून, छोट बेबी. आणि मी खूप आणि बोलते व्लॉगमध्ये, मला असं वाटतं. तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मला असं म्हणजे मी ऑब्झर्व केलं स्वतःलाच की मी आणि बोलते. तर आम्ही आता मस्त बसलोय गाईज, खूप भारी वाटतं. मस्त आहे. आणि इतकं छान ऊन आहे ना, म्हणून छान वाटतं ॲक्च्युली. आणि ऊन असं इंडियासारखं ऊन नाही की ते खूप ऊन आहे असं नाही आहे, एकदम नॉर्मल ऊन आहे. मस्त वाटतंय उन्हामध्ये बसायला, छान वाटतंय. सगळेजण बसलेत, खातात पितायत, आईस्क्रीम खातायत, हे करतायत ते करतायत. बट मला खरंच असं वाटतं की मला घरी नाही जायचं आहे. आपण थांबायचं का? थांबू ना, मग उद्या जाऊ. उद्या जायचं का आपण? तिकीट उद्या शिफ्ट करू आपण, फिक्स बसतो.
जसं अलाउड नसेल. थोडंसं चार्जेस देऊन असेल अलाउड. पण आता हॉटेल्स वगैरे पण आपण नाही बुक करू शकत. नाही मग राहायचंच नाही आज कुठं, दिवसभर रात्रभर फिरत बसायचं मागच्या वेळेसारखं. गाईज तुम्हाला माहिती नाही आहे की आमचं हे सेकंड टाईम आहे प्राग. सेकंड टाईम. आता मला आठवत नाही की मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे का नाही, बट मोस्टली नाही सांगितलं आहे. तर आमचं हे सेकंड टाईम आहे प्राग. आणि आम्ही जेव्हा फर्स्ट टाईम आलो होतो तेव्हा पण आम्ही मागच्या मेमध्येच आलो होतो. मी जस्ट आलेले एप्रिलमध्ये मी जर्मनीमध्ये आले. आणि मग आमची ती फर्स्ट इंटरनॅशनल म्हणजे दुसऱ्या देशामध्ये आमची फर्स्ट ट्रिप होती. तर आणि आम्ही खूप म्हणजे मला तर खूप एक्साइटमेंट होती की मी प्रागला चालले वगैरे वगैरे. आम्ही असं विचार केला की जाऊ चला प्राग, आणि जवळच होतं 3 तासच लागतात. मग आम्ही 4 दिवसाचं बुकिंग केलं होतं. 4 दिवस. आणि बुकिंग वगैरे झालं. पहिल्या दिवशी एक हॉटेल होतं, दुसऱ्या दिवशी दुसरं हॉटेल, तिसऱ्या दिवशी तिसरं हॉटेल, असं आम्ही वेगवेगळं बुकिंग केलं होतं. एकच हॉटेल नव्हतं केलं. तर आम्ही तिथे गेलो. आम्ही सकाळची बस बुक केली होती. ती समथिंग 10 वाजता का 11 वाजता होती. आणि त्याच्यानंतर किती वाजता रे मग ती शिफ्ट झाली. म्हणजे ती कॅन्सल होऊन त्यांचा मेल आला की तुम्ही 2ची घ्या का 4ची घ्या असं काहीतरी. तर आम्ही बोललो ओके. मग त्याच्यानंतर परत आम्ही 3 वाजता का 3:30ला निघणार. तर ते बोलले की त्यांचा परत मेल आला की नाही 4ची पण कॅन्सल झाली, तुम्ही रात्रीची घ्या. किती 8 का 9ची होती ती. तर आम्ही बोललो की ओके ठीक आहे चालेल 8-9. आणि आम्हाला खरंच माहिती नव्हतं तेव्हा की इथे असं आधी इथे सांगावं लागतं की आम्ही अच्छा ठीक आहे की आम्ही लेट चेक इन करू किंवा काय. आता इंडियामध्ये कसं की आपण 12 वाजता 1 वाजता आपल्याला रूम भेटून जाते. तसं इथे नाही आहे. इथे त्यांना सांगावं लागतं जर म्हणजे त्यांचे चेक इन टाईम्स आहेत 3 to 7 और समथिंग किंवा 3 to 10 असं काही पण असेल ते. तर असं त्यांचं टायमिंग्स आहेत. आणि ते टायमिंगनुसार जर का आपण नाही गेलो तर ते लिटरली आपल्याला घेत नाहीत. आणि आम्ही 9 वाजता वगैरे निघालो. 11, 11:30 नाही 12ला आम्ही प्रागमध्ये पोहोचलो, रात्री 12ला. आणि त्याच्यानंतर आम्ही त्या हॉटेलवर गेलो तेव्हा 12:30 का 1 वाजलेले. आणि तिथे कुणीच नव्हतं, कुणीच नाही. आम्ही इतकं बेल वाजवलं, इतकं त्या माणसाला कॉल केले, खूप काय आम्ही त्याला बोललो की आम्हाला लेट झालं हे ते. तर त्याने आम्हाला लिटरली असं उत्तर दिलं की तुम्ही आधी ह्या सगळ्या पॉलिसी वाचायला पाहिजे होत्या की आधीच तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे होतं हे ते. आणि मग आम्ही चेक इन दुसऱ्या दिवशीचं आमच्या दुसऱ्या हॉटेलमध्ये होतं दुपारी 3ला. आणि मग आम्ही रात्री 1 ते दुपारी 3 वाजेपर्यंत काय करणार होतो. त्यावेळेस थंडी पण होती, भरपूर थंडी वाजत होती. आणि माझ्याकडे असं जाड जॅकेट नव्हतं कारण मी जस्ट इंडियावरून इथे आले होते. तर मी इंडियावरूनच नॉर्मल जॅकेट आणलं होतं. बट त्याच्यामुळे मला घेतलं नाही काय नाही. आम्ही लिटरली रात्री 2 वाजता परत रिटर्नचं तिकीट काढलं आणि आम्ही 2 वाजता निघालो. आणि आम्ही सकाळी 7ला घरी आलो. म्हणजे की आमची तेव्हाची प्रागची ट्रिप कॅन्सलच झाली पूर्ण. इतकी डिसअपॉइंटमेंट झाली होती तेव्हा. इतकं मला वाईट वाटलेलं. आम्ही विचार केला नाही जायचं प्रागला, आम्ही नाही जाणार परत प्रागला. बट नेक्स्ट इयर आम्ही त्याच सीझनमध्ये परत प्रागला आलो आहे. बट आता अजिबात रिग्रेट नाही आहे कारण प्राग खरंच खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे प्राग. गाईज आणि हे डॉगी बघा किती छान पाण्यामध्ये आंघोळ करताय. किती क्यूट, किती छान वाटतंय त्याला. खूप लोक आले आता इकडे आणि खूप हवा पण आली आता. हा किती क्यूट असं सायकल उचलून चाललं. तर गाईज आता खूप जास्त गर्दी झाली इकडे. खूप लोक दिसत असतील तुम्हाला. आम्ही मागाशी आलो तेव्हा इतकी गर्दी नव्हती. आम्ही पण 1 तास बसलो, कसं फोटोज व्हिडिओज काढले. पण आता भरपूर गर्दी झाली आहे, तुम्ही बघू शकता. आणि सगळे फक्त ऊन एन्जॉय करत आहेत बास. ऊन खूप इम्पॉर्टंट आहे युरोपमध्ये, खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ऊन. आणि आता पूर्ण समरमध्ये असेच सगळे पार्क म्हणजे की युरोपमध्ये कुठेही असेच पार्क सगळीकडे असंच दिसणार. खूप सारे लोक आणि काही करत नाही आहेत, ते जस्ट पडले गप्पा मारतात हे ते. बाकी ते कुठेच जात नाहीत, फक्त पार्कमध्ये. मग अशी इथं इतकी गर्दी नव्हती जेवढी आता आहे. तर आता आम्ही इथे चाललो आहे व्ह्यू पॉईंटसाठी कारण आम्हाला फोटोज काढायचे तिथे. आम्ही चार्ल्स ब्रिजच्या एकदम जवळ आहोत लोकॅलिटीमध्ये. इथे खूप सारे हॉटेल्स आहेत, एकदम ब्रिज. आणि इथे एक हँगिंग मॅनचा एक स्टॅच्यू आहे ज्याला आज मी सर्च केलं, त्याचं नाव आहे झिगमुंड फ्रॉइडचा स्टॅच्यू आहे. तो म्हणजे एक लटकणारा माणूस आहे. तर ते बघायला आम्ही चाललो आणि ही जी लेन आहे ती खूप सुंदर आहे. म्हणजे की आता तुम्हाला दिसणार नाही बट आम्ही तिकडून चालत आलो. वेट मी तुम्हाला इकडून दाखवते मध्ये जाऊन थोडं. ती लेन खरंच खूप भारी आहे. हे बघा 6 वाजता चालत आलो आणि आता इकडे कुठेतरी मॅप्समध्ये दाखवते. हा एरिया छान आहे, गर्दी नाही काही नाही. आत्ता आम्ही चार्ल्स ब्रिजवरून आलो, प्रमाणाच्या बाहेर गर्दी अपोजिट साईडला 2 मिनिटं अंतरावर आहे, तरी पण इथे गर्दी फार कमी. आणि इकडे पण छान अशा लेन्स आहेत, मस्त लेन्स आहेत युरोपमध्ये. आता आम्ही पोचलो इथे आणि मी तुम्हाला दाखवते तो हँगिंग मॅन.
इकडे आहे तो. आणि आम्ही त्याच्या खालून आलो आणि काही असलं पण नाही. काय घ्यायचं का केलं का केलं असेल हे? झिगमूड फ्रॉइड असं मी नाव वाचलं आणि हे नाव मी ऐकलेलं आहे कुठेतरी. मुलांना किती कोण होते माहीत नाही, पण त्यांचा आणि लटकण्याशी काय संबंध आहे हे पण माहीत नाही. आम्ही आलेलो आहोत लंच करायला आणि हा आहे आमचा लंच. हे फ्राईज आहे, हे सँडविच आहे आणि हे कॉम्प्लिमेंटरी असतं इथे 5 गाईज मध्ये. काय बोलतात त्याला, शेंगा. आणि हे आम्हाला माझ्या मावशीने सांगितलेलं जेव्हा आम्ही नेदरलँड्सला गेलेलो, त्याच्यामुळे आम्हाला 5 गाईज कळलं आणि मग तेव्हापासून आम्ही जायला लागलो. आणि हे ड्रिंक आणि हे संकेतला इथे एक इंडियन मुलगी भेटली ती काउंटरवर होती जी ऑर्डर घेत होती आणि आता ती संकेत सोबत जरा जास्त बोलतीये. बहुतेक तिला संकेत आवडलाय. तिने त्याला सांगितलं की तुला जर अजून काय पाहिजे असेल तर घे, म्हणजे की सांग मला, मी देते तुला. काय नाही गाईज, आम्ही असं बोलत असतो, वी आर फ्रेंड्स. सो आता आम्ही लंच करतो आणि मग आता बघूया शॉपिंग करायला जायचं, तिथे जाऊया आपण ह्याच्यानंतर. शॉपिंग स्ट्रीट टाईप आहे इकडे, सगळेजण मस्त फिरतायत, मस्त वाटतं यार. आणि आज संडेमुळे जास्त गर्दी आहे. आणि हे बघा, हे छोटे बेबी आणि इथे सगळे छोटे छोटे बेबी आहेत ना, सगळे सायकलवर वगैरे मस्त फिरते आणि आम्ही चालत फिरतोय पण. आणि आता आम्हाला अर्ध्या तासामध्ये निघायचं आहे आमचे बॅग्स घ्यायला. तर आम्ही आता थोडं फिरू, अर्धा तास असं आम्ही जस्ट पायी फिरतोय आणि मग अर्धा तास फिरू आणि मग अर्ध्या तासानंतर आम्ही ट्रॅम पकडून बॅग घ्यायला जाऊ. बॅग घेऊन आल्यावरती परत तिथे टाइमपास करू, संध्याकाळी रेस्टॉरंटमध्ये जाऊ आणि तोपर्यंत मला 9 वाजतील. 10 नाही वाजता 9 वाजेपर्यंत आम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊ, नाही जेवण वगैरे करू आणि मग 9 वाजता आम्ही निघू. कारण मग तिथे बसमध्ये जायला पण आपल्याला थोडं टाईम लागेल. पण प्राग खरंच खूप सुंदर आहे, खूप सुंदर, खूप रोमॅन्टिक, मस्त पार्टनरसोबत यायला, फ्रेंडसोबत यायला. म्हणजे प्रागची नाईट लाईफ पण छान आहे. आम्ही नाही त्याचा एक्सपिरियन्स घेतला नाईट लाईफ, पण प्रागची नाईट लाईफ पण छान आहे आणि दिवसभर पण छान आहे, सगळंच छान आहे. कधी पण आपण प्राग एन्जॉय करू शकतो आणि समरमध्ये तर अजून छान आहे. मी दाखवते, हे बघा. आणि इथे सगळेजण असं फोटोज वगैरे काढतात. इकडे पण आहे काय 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 म्युझियम वाटतंय मला, बट नाही माहिती. आणि आम्हाला इतकं कंटाळा आला आता की आम्ही कष्ट पण नाही घेतले की हे की काय बघायला. म्हटलं ब्लॉग करूया. पण आर्किटेक्चर किती छान आहे, किती जुनं आर्किटेक्चर आहे. इकडे बघा, डिटेलिंग बघा, हे बघा किती छान डिटेलिंग आहे. मस्त केलं यार, खूपच छान केलं. आता आम्ही आलेलो आहोत घरी. आम्ही त्या फ्लिक्स बसच्या स्टॉपवरती ब्लॉग नाही चालू केला कारण तिथे खूप गर्दी होती, खूप आवाज होता, म्हणून आम्ही तिथे ब्लॉग नाही चालू केला. मग त्याच्यानंतर बसमध्ये बसलो. मी तुम्हाला सांगितलं होतं माझा मधुर रस विभाग होता, आम्ही झोपून घेतल्यानंतर प्राग आणि जर्मनीच्या बॉर्डरवरती पोलीस आले. मग त्यांनी सगळं पासपोर्ट वगैरे चेक केलं, हे केलं, ते सगळ्यांचंच ते करतात, ते नेहमीच करतात. आणि मग त्याच्यानंतर परत झोप लागली. मग ड्रेसजण आलं. मग त्याच्यानंतर सगळं असं झोप असं लागली मोडली. त्याच्यामुळे झोप नाही झाली नीट, पण झोप गेली आता. आणि आता वाजले आहे 2:21 रात्रीचे. मग आम्ही आता घरी आल्यावर कपडे वगैरे वाळत घातले. आम्ही रात्री 2:30 वाजता ही कामं केली आहेत आणि आता आम्हाला झोप नाही येते, तर आम्ही आता पिक्चर बघणार आहे. सो आम्ही हा व्लॉग इथेच एंड करतोय. तुम्हाला हा आमचे व्लॉग आवडला असेल, तिने पण व्लॉगची ही सिरीज आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण पाठवा, सगळ्यांना पाठवा आणि आम्हाला सपोर्ट करा. तोपर्यंत बाय बाय.